बिबट्या गावात दिसण्याची घटना आज पुन्हा एकदा जुन्नरमध्ये घडली। आपण आहोत टाकळी ढोकेश्वर या भागात। भयंकर चिडलेला असणार तो। जंगलामध्ये एक्झॅक्टली कुठे सोडायची ती जागा माहितीये का? हाँ मॅडम, एकच स्पॉट आहे। चला शिंदे, रेडी ना? हाँ, एक, चला 2 3। क्या चिपोर काय नाव दिलं त्याचं मॅडम? आजोबा। आजोबा? बिबट्या आहे तो एक एकांतात राहणारा प्राणी, पण तरीही हल्लीच्या काळातला एक असा प्राणी की जो भोवतालच्या परिस्थितीबरोबर लगेच बदलणार आहे। आजपर्यंत या प्राण्याबद्दल अतिशय कमी माहिती आपल्याला उपलब्ध होती, पण आता महाराष्ट्रातल्या आजोबा या पहिल्या कॉलर्ड बिबट्यामुळे ह्याच्यावरती खूप माहिती आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे। काल रात्री हा बिबट्या इथे वरती छतावरती बसलेला होता आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसांवर काय चाललंय काय तुमचे? काय 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 झालं मॅडम? 17 वर्ष काम करते मी या फील्डवर, देशभर फिरून बघते, समजून घेण्याचा प्रयत्न करते काय परिस्थिती आपल्या देशातल्या प्राण्यांची, का ऱ्हास होतोय त्यांचा। सिग्नल मिळला का? आई घातली फॉरेस्ट मध्ये आपण। शिंदे, आजोबाचा सिग्नल मिळाला शिंदे। बघा ना जाधव साहेब, थोडा आम्हाला अजून वेळ द्या, कारण कधीही पूर्वी न मिळालेली माहिती आता मिळायची मार्गावर आहे आणि या कॉलरमुळे कळतंय आपल्याला की तो एक्झॅक्टली कुठून कुठे चाललाय आणि ह्या सगळ्याचा पुढे जाऊन खूप फायदा होणार आहे। मॅडम आता चांगलंच सुटलंय की तुम्ही तर म्हणाला होतात की हा फक्त जंगलातच राहील म्हणून। मुंबई आग्रा हायवे, मी तिथे आजोबाला स्पॉट केले आणि तो कधीही तो हायवे क्रॉस करून जाऊ शकतो। यातनं वाट काढून तो त्याच्या ठिकाणी पोचला की तू जिंकलीस। कधी ऐकलेस तू बिबट्या 70 मीटरची खाडी पोहून गेलाय म्हणून? पण आता मात्र मला माहिती आहे की हा कुठे चाललाय। वसई इंडस्ट्रियल एरियामध्ये काल एक बिबट्या आढळला, तुमचा पट्ट्यावाला। खरं मॅडम, मी तिला असं वाटतं समजलं। शिंदे, वसईमध्ये पिंजरे लावा। मॅडम, आजोबाला त्याचं घर मिळालं असेल का? एक तेंदुआ एक इंसान पर हमला कर रहा है। उस इंसान से आपका कोई रिश्ता नहीं है, ठीक है, लेकिन आपके हाथ में बंदूक है, आप तेंदुओं को मारेंगे या नहीं मारेंगे?